नमस्कार. आज मी तुम्हाला एकाचा अनुभव सांगणार आहे. एका स्वामी भक्तांनी आमच्यासोबत त्यांना आलेली एक गोष्ट शेअर केली. ते म्हणाले, मी फार मोठा भक्त नव्हतो. गुरुवारी मंदिरात जायचो, पण तेही कधी वेळ मिळाला तर. एकदा स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचं प्रवचन ऐकलं. त्यात त्यांनी सांगितलं होतं की फक्त 5 मिनिटं गुरुचं स्मरण करा आणि दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. मी तो छोटासा नियम सुरू केला. सुरुवातीला वाटलं काहीच फरक पडत नाही, पण महिनाभरानंतर माझ्याच लक्षात आलं, पूर्वीसारखी प्रत्येक गोष्टीवर चिडचिड होत नव्हती. घरच्यांशी बोलताना संयम वाढला होता. कायमचा ताण तसाच होता, पण मन आधीसारखं अस्वस्थ राहत नव्हतं. तेव्हा मला जाणवलं, बदल परिस्थितीत आधी झाला नाही, बदल माझ्यात झाला होता. आणि कदाचित हाच गुरुकृपेचा खरा अनुभव असावा. मित्रांनो, कदाचित हा अनुभव तुमच्यासारख्याच एखाद्या दुसऱ्या भक्ताचाही असेल. कारण गुरुकृपा नेहमी मोठ्या चमत्कारातूनच दिसते असं नाही. ती आपल्या विचारांमध्ये, स्वभावामध्ये आणि मनाच्या शांततेमध्येही जाणवते. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, गुरूंवर श्रद्धा ठेवा, पण त्याचबरोबर आपलं कर्मही चांगलं ठेवा. कारण गुरुकृपा त्या हातालाच साथ देते जो स्वतः प्रयत्न करतो. आजपासून एक छोटासा संकल्प करा. काही क्षण गुरूंचं स्मरण करा. शक्य असेल तेवढी सेवा करा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. कदाचित काही दिवसांनी तुम्हीही म्हणाल, माझ्या आयुष्यात सर्वात मोठा बदल परिस्थितीत नाही तर माझ्या मनात झाला. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो आपल्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की पोचवा. अशाच जीवनाला दिशा देणाऱ्या आध्यात्मिक आणि प्रेरणादायी विचारांसाठी नरेंद्रवाणी परिवारात आजच सहभागी व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय सियाराम अवश्य लिहा.